नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सरळ व्याजावर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आपल्याला दिलाय. बघा प्रश्न वाचूया आधी. एक व्यक्ती एकूण 2200 रुपये 3 वेगवेगळ्या योजनांमध्ये सरळ व्याजाच्या 4%, 5% व 10% दराने गुंतवतो. म्हणजे एका व्यक्तीकडे 2200 रुपये तो काय करतो, 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे गुंतवतो. पहिल्या बँकेत 4% दर आहे, दुसऱ्या बँकेत 5% दर आहे, तिसऱ्या बँकेत 10% दर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हणते, जर एका वर्षानंतर त्या तिन्ही योजनांमध्ये समान व्याज मिळते त्याला, म्हणजे तिन्ही बँकेत त्यांना व्याजाचा दर वेगळा आहे, पैसे पण वेगवेगळे गुंतवले तरी त्याला व्याज समान मिळतंय. शेवटी काय विचारले, तर त्याने 5% दराने एकूण किती रुपये गुंतवले, म्हणजे ज्या बँकेत 5% गुंतवलंय का तिथे किती पैसे गुंतवले असे विचारले. विद्यार्थी मित्रांनो बघा, 4% दर आहे, दुसऱ्या याच्यात 5% दर आहे, तिसऱ्या याच्यात 10% दर आहे. किती किती पैसे गुंतवले माहितीत का, नाही. मग आपल्याला ते गृहीत धरावं लागतं. 4% वाल्या बँकेत त्यानं P1 रुपये गुंतवले, 5% वाल्या बँकेत त्यानं P2 रुपये गुंतवले, 10% वाल्या बँकेमध्ये P3 रुपये गुंतवले. विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपण व्याज काढू शकतो. व्याज काय असतं, मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत. मुदत सगळीकडे 1-1 वर्षे गुणलं तरी काही फरक पडणार नाही. चला मग काय येणार पहिल्या व्याज, P1 गुणिले 4% म्हणजे छेदस्थानी 100. इथं काय येणार, P2 गुणिले 5 छेदस्थानी 100. इकडे P3 गुणिले 10 छेदस्थानी 100. विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तिन्ही व्याज कसे आहेत, समान आहेत. मग इथं बरोबरचं चिन्ह देऊ शकतो आपण. बरोबरचं चिन्ह दिलं, चला आता काटाकाटी करू. 4 1 4 खाली 25 चोक 100, 5 1 5 पुन्हा 20 पंचे 100, 10 1 10 10 10 100. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आलं काय बघा, आता P1 छेद काय आलं 25 बरोबर, P2 छेद 20 आलं आणि P3 छेद काय आलं 10. विद्यार्थी मित्रांनो हे जे आपल्याला आलेले व्हॅल्यू आहेत काय, P1 upon 25 is equal to P2 upon 20 is equal to P3 upon 10, यांचा रेशो आहे. म्हणजे रेशो काय आला बघा आता, P1 is to P2 is to P3 बरोबर काय आलं 25 जसे 20 जसे 10. म्हणजे P1 म्हणजे पहिले जे 4% वाले का त्याच्यामध्ये जर 25 भाग मुद्दल गुंतवला असेल, तर P2 मध्ये 20 भाग, P3 मध्ये 10 भाग. विद्यार्थी मित्रांनो टोटल मुद्दल किती आहे 2200 रुपये, पण रेशो मध्ये भागामध्ये किती बघा, 25 आणि 10 45, 45 आणि 10 55. म्हणजे टोटल यांची बेरीज किती आली 55, पण ऍक्च्युअल मध्ये किती आहे 2200 आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायची कोणाची, 5% वाल्याची. 5% वाल्याची किती आहे बघा, P2 20 आहे, 55 बरोबर 2200, 20 बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो काटाकाटी केली तर किती येते बघा, 55 1 55, 55 चोक 220 आणि 0, म्हणजे 40 न गुणलं तरी उत्तर येते. खाली पण 40 न गुणू, 20 गुणिले 40 किती 800, म्हणजे 5% दराने त्यानं 800 रुपये गुंतवले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार. धन्यवाद.